मी तुमच्याशी असं बोलायचा प्रयत्न करतोय की आज मी सकाळच्या 9:30 वाजता पहिल्या गुरुवारी इथे ग्रुप घ्यायला वेळेवर हजर आहे. यातलं वेळेवरला अंडरलाईन व इन्व्हर्टेड कॉमा. त्याचं कारण असं की माझ्या आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टी कधीच वेळेवर होत नव्हत्या. आज मला इथं पहिल्यांदा बघणारं कोणी नवीन ॲडमिशन झालेली आहे का? काय नाव तुमचं? काय नाव पहिलं? मृगेश. दुर्गेश बाई. बरं. कुठल्या गावातले तुम्ही? जळगावचं आहे. अरे वा. जळगावमध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग कधी केली आहेत का तुम्ही? जळगावमध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग रोज असतात आणि त्या केल्या असता आरामात वर्षानुवर्ष दारूपासनं लांब राहता येतं. म्हणजे जळगावमधल्या केल्या तरच राहता येतं असं नसून जगभर अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग्ज असतात. तिथं रोज संध्याकाळी 7:30 ते 9 सर्वत्र एच्या मीटिंग असतात आणि त्या केल्या तर माणूस आनंदाने दारूपासनं लांब राहतो. त्याचं पूर्णपणे जीवन बदलून जातं. ज्याचं स्वतःचं जीवन बदलून गेलेलं आहे असा माणूस आज तुझ्यासमोर बसून बोलतोय. माझं नाव मोहन भागवत आहे आणि माझी दारू थांबून 25 वर्ष आणि 4 महिने झालेले आहेत. की ज्या माणसाला मनात दारू प्यायचा विचार आल्यानंतर 25 मिनिटंच काय 12.5 मिनिटं सुद्धा थांबता येत नव्हतं. आणि खरंच थांबता येत नव्हतं. मी सगळे वाईट धंदे केलेला माणूस आहे आणि त्या सगळ्यातनं पूर्णपणे बाहेर पडून हल्ली मी जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहतो म्हणून अजिबात वाईट वागलं जात नाहीये माझं एक दिवसाच्या हिशेबाने. असा माझा 25 वर्षाचा इतिहास आहे. या ठिकाणी आत्ता तुला म्हटलं त्याप्रमाणे पहिल्या गुरुवारी दरवेळी इथं मी येतो, ग्रुप घेतो आणि माझ्याकडे जे काय चांगलं आहे ते मी दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करतो. त्याचा मला फायदा असा होतो की मी विसरत नाही. दुसऱ्याला काहीतरी दिल्याचं समाधान मिळतं. खूप जण त्यातले काही ना काहीतरी उचलतात. प्रत्येकाला फायदा सगळ्याच गोष्टींचा होतो असं नाही, परंतु ज्यांना ज्याचा फायदा करून घ्यायचा असेल त्यांचा ते फायदा करून घेतात. आता इथनंच बाहेर पडल्यावर कालच्या तारखेला या सगळ्यांना माहीत असलेला मेंबर म्हणजे अरुण मिश्रा. काल त्याला 8 महिने झालेले आहेत बरं का. 8 महिने झाले तो मुलगा दारू प्यायलेला नाहीये. ही अचिव्हमेंट आहे त्याची. आणि ती का आहे अचिव्हमेंट? तर त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत 8 महिने. रोजच करतो तो प्रयत्न. काय प्रयत्न करतो? तर त्यांनी प्रकाशराव या की इकडं बसायला. मागं का बसलात? हां या हो या प्रकाशराव. प्रकाशरावांना सुद्धा बघा किती महिने झाले. किती झाले प्रकाशराव? 7 महिने झाले दारू नाही प्यायले. परदेशात गेला होतात ना परवा? कुठे? USA ला गेला होतात. किती दिवस होतात तिकडे? 3 हप्ते. दारू नाही प्यायलात तिकडे. कशावरून? मी मुद्दाम प्रश्न विचारला कशावरून नाही प्यायलात. कारण मी नवीन असतो तर माझा विश्वासच बसला नसता. अमेरिकेत 3 आठवडे जाऊन हा माणूस येतो आणि तरी दारू पित नाही. पण जेव्हा मी भारत सोडून बाहेर गेलो आणि दारू न पिता परत आलो तेव्हा माझा आता या प्रकाशरावांवर विश्वास बसतो की ते दारू न पिता परत आले असतील. हे काय होतं नेमकं? तर दुर्गेशभाई
किती दिवस झाले तुम्हाला इथे येऊन? 8 दिवसामध्ये तुम्ही इथे आजार हा प्रकार ऐकला असेल काहीतरी, डिसीज. त्या डिसीजचं एक महत्वाचं अंग म्हणजे विश्वासार्हता नसणे. माझा कधीच कोणावर विश्वास नसतो. त्याचं कारण माझ्यावरच विश्वास नसतो. मी त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जाऊन सुद्धा पहिले 8 महिने उठा बशा काढल्या. त्याचं कारण अशा मीटिंग करून का कुठे कोणाची दारू थांबते, ह्या जरी किती तोंड वर करून सांगत असला की माझं वर्ष पूर्ण झालं तरी एवढ्या 365 दिवसात एखादी तरी चपटी त्यांनी चोरून पिलाच असेल तो, असं मला वाटायचं. त्याचं कारण माझा संपूर्ण जन्म, मी माझ्याबद्दल बोलतोय, माझा संपूर्ण जन्म विनायकराव स्वतःला फसवण्यात गेला. माझा संपूर्ण जन्म ए मध्ये जाण्यापूर्वीचं, म्हणजे गेली 25 वर्ष सोडून त्यापूर्वी जसं मी आयुष्यभर स्वतःला फसवत होतो तसं मी सातत्याने घरच्यांना फसवत होतो. कारण मी त्यांच्यावरती विश्वासच ठेवत नव्हतो. ते लोक माझे खरे वेलविशर आहेत हे मला माहीत असूनही मी त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. कारण मी सातत्याने लोकांना फसवत होतो. त्यामुळे लोकही मला फसवतच असतील अशी विचारधारा मी माझ्या डोक्यात ठेवून वावरत होतो. हा त्या मद्यपाश नावाच्या डिसऑर्डरचा, आजाराचा एक महत्वाचा फॅक्टर आहे मित्रांनो. आता नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वाटतं हे आपल्याला गुंडाळतायत, हे आपल्याला चुत्या बनवतायत. असा कुठे आजार असतो का? हा विचार मनात येण्यासाठीची एलिजिबिलिटी लागते. ती म्हणजे दुसऱ्याला आपण गुंडाळतो, ही ती एलिजिबिलिटी आहे. आपण सातत्याने दुसऱ्याला गुंडाळत राहिल्यामुळे आपल्याला सुद्धा कोणतरी चुत्या बनवतोय असाच विचार येतो. या आजाराचा आणखीन एक भाग म्हणजे मला एकदा एक गोष्ट सांगून समजत नाही, समजली तर पाठक मला पटत नाही, मला ती पटली तर ती माझ्या लक्षात राहत नाही, आणि जर लक्षात राहिली तर मला असं वाटतं हा आजार जरी असला तरी हा इतर लोकांना झाला असेल, मला कसा होईल, मी चांगला ठणठणीत आहे, मला नो प्रॉब्लेम, म्हणजे मी बेवडा आहे
पण तेवढा नाही. हा ह्या आजाराचा मेन गाभा आहे. त्याचा बेस दुसऱ्यावरती विश्वास नसणे हाच आहे. आज आत्ता आपण इथे सगळेजण एकत्र बसलेलो आहोत. त्याचं कारण आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम कॉमन आहे. त्या प्रॉब्लेमचं नाव नको त्या गोष्टींबद्दल असलेली आसक्ती हे त्याचं नाव आहे. मग त्याच्यात तुम्ही दारू घ्या, गांजा घ्या, झोपेच्या गोळ्या घ्या, बाईबाजी घ्या, जुगार घ्या, सिगरेट घ्या, तंबाखू घ्या. ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात डुबायला लावणार आहेत, वेळोवेळी वर येऊ देणार नाहीत, अशा आसक्तींबद्दल आपल्याला आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता हे सगळं असतं. आणि आपल्यासारख्याला अनंत वेळा, मी 10, 20, 50, 100, 1000, 50,000 नाही म्हणत, मी अनंत असा शब्द वापरतोय. अनंत वेळा घरच्यांनी, बाहेरच्यांनी, मित्रांनी, मैत्रिणींनी, समाजातल्या लोकांनी, समाजसुधारकांनी अनेकदा अनेक चांगल्या गोष्टी सांगून सुद्धा आज आपल्यावरती या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये यायची वेळ आलेली आहे. त्याचं बेसिक कारण म्हणजे आपला कधीच कोणावरती विश्वास नव्हता. मेंदळे बरोबर बोलतोय का मी? आपला इतरांवरती विश्वास का नव्हता? तर आपण स्वतःला लई शाणे समजत होतो. मी माझी गोष्ट सांगतोय, तुम्हाला काही आयडेंटिफिकेशन मिळत असेल तर तपासा. मी स्वतःला फार शहाणा समजत होतो. माझं काहीच बिघडलेलं नाही अशा समजामध्ये मी होतो. दुसरा काय सांगतोय हे सिन्सिअरली अजिबात ऐकत नव्हतो, कारण माझा त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा स्वभावच नव्हता. परंतु मी जेव्हा त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये रोज जाऊन पहिले 8 महिने जरी उठाबशा मी काढल्या तरी, लावलेली असली तरी मी तिथं जाऊन शेजारच्या मागच्या बाकावर बसायचो. सगळ्यात मागच्या बाकावर. शेजारच्या हा शब्द चुकून आला माझ्या तोंडून, कारण मला लाज वाटायची कोणाच्या शेजारी बसायचं तर. माझ्या तोंडाला वास असताना मला लाज वाटायची कोणाच्याही शेजारी बसायचं म्हणून मी शेवटच्या बाकावर बसायचो. पण पहिली 3.5 वर्ष एकही मीटिंग न चुकवलेला माणूस आज तुमच्या समोर बसून बोलतो आहे. आणि म्हणून मला 25 वर्ष आणि 4 महिने झालेले आहेत. ते 8 महिने उठाबशा काढून झाल्यानंतर ह्याच्यावरती विश्वास कोणाचा नाहीये, त्यांनी मनमोकळेपणाने हात वर करा रे. ज्याच्या मनामध्ये
मला 25 वर्ष 4 महिने झालेले नाही आहेत असं मनात शंका 0.5% जरी असेल तर त्यांनी कृपया हात वर करा. आत्ता कोणाचाच हात वर आलेला नाही. त्याचं कारण तुम्ही मन लावून कान लावून ऐकताय हे एक आहे, आणि दुसरं म्हणजे तुमची शेपूट पाचरात सापडलेली आहे. आत्ता तुमची शेपूट पाचरीत सापडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हो म्हणण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. म्हणजे परत जर असं असेल तर इथंही तुम्ही स्वतःला फसवताय. करा ना बिंदास सर, माझा विश्वास नाहीये हो सर तुमच्यावर, दाखवा मला कुठं 25 वर्ष झाली आहेत. का हात वर आले नाहीत तुमचे? त्याचं कारण असं, आता हळूहळू तुम्ही दुसऱ्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात केलेली आहे. असं मी जाणीवपूर्वक बोलतोय. हळूहळू का होईना पण दुसऱ्यावर कुठेतरी विश्वास ठेवायला लागतोच. आज सकाळपासनं आपल्यातलं कोणीही मेलेला नाहीये. मेलाय का रे आपल्या सेंटर मधला कोणी? नाही मेला. कशावरनं? अहो आम्ही सगळे जिवंत आहोत त्यावरनं. बरोबर बोलतोय का मी? म्हणजेच काय? सीइंग इज बिलिव्हिंग. माझ्या डोळ्याला जे दिसतं त्याच्यावरच मी विश्वास ठेवतो. बरोबर बोलतोय का मी? आता दारू थांबू शकते, वर्षानुवर्ष थांबू शकते. हे माझा विश्वास कधी बसणार? जेव्हा मी दारू थांबवलेली माणसं, वर्षानुवर्ष थांबवलेली माणसं रोज बघायन तेव्हाच दिसणार. और अदरवाईज मुकद्दर का सिकंदर सिनेमा मी एकदा बघितला आणि परत जात नाही बघायला. फार तर रेखा आवडली किंवा बच्चन आवडला तर अजून 2-4दा जातो, नंतर जात नाही, मग मी विसरून जातो. व्यसनमुक्तीचा खेळ हा आपल्या जिवंत राहण्याशी निगडीत असलेली गोष्ट आहे. आता सापडलेला क्षण जर आपण परत घालवला तर देवगड आपल्यापासनं लांब नाही. पाठदिशी ती हायर पॉवर चल निघ म्हणेल. आणि सध्या तर दारू पिऊन मरणाऱ्यांचा मौसमच चालू आहे. परवाच मेला आमच्यातला एक जण, चांगला राव, 1.5-2 वर्ष थांबलेला, काही कारण नव्हतं दारू प्यायचं. एक दिवस पिला, सहन नाही झाली, दुसऱ्या दिवशी प्यायचंच आहे, प्यायची नाही, काय असेल ती आजच पिऊन घ्यायची. अजून 1 क्वार्टर, अजून 1 क्वार्टर, हार्टफेल, पोस्टमार्टेम, जाऊ दे आतमध्ये, काय नको 10वा 12वा 14वा. बायको पण नाही आली बघायला, सोडून गेलेली. हे सगळं आत्ता कालच्या आठवड्यात घडलेली घटना मी बोलतोय. विनायकला माहिती आहे तो माणूस, तरी तुमचा विश्वास बसणार नाही. कारण तुमच्या डोक्यातनं
अजूनही असं गेलेलं नाहीये, माझी बायको कुठं गेली सोडून, मला कुठं हार्ट अटॅक आलाय. अरे तो काय तुला सांगून येणार आहे का? आदल्या दिवशी फोन येणार आहे का तुला? उद्या सकाळी 8:16 येतोय रे. तसं होत नसतं. आता ह्याच्या पुढे व्यसन करणं म्हणजे आपल्या पायानी मृत्यूच्या दिशेने ढांगा टाकत जाण्यासारखं आहे. ते माणूस कधी करतो? जेव्हा जगलेली माणसं त्याला डोळ्याला दिसेनाशी होतात. मी तर इतकी दारू प्यायचो की मला वाटायचं मी दारू नाही प्यायलो तर मरीन. ही फॅक्ट सांगतोय मी माझी. मला एक दिवस एका ओल्ड टायमरनी सांगितलं, तू वर्तमानपत्र वाचतो का रे? म्हणलं हो. काय वाचतो? म्हणलं काय सगळं वाचतो. का रे? नाही म्हणला, मद्यप्राशन न केल्यामुळे अमुक एकाचा मृत्यू, अशी बातमी कधी पेपरला वाचली आहे का तू? म्हणलं नाही. मग तू कसा मरशील दारू नाही प्यायलास तर? तेव्हा मला पटलं. आणि त्यातनं तो म्हणला, जर तुला प्यायचीच असेल तर एक दिवस मीटिंग संपल्यानंतर पी ना. रोज कसला येतो दारू पिऊन मीटिंगला? तर तोपर्यंत माझ्या मनात असा विचार होता की मी दारू नाही प्यायलो सकाळी उठून तर मी मरेन. पण त्याचं मी ऐकलं. म्हटलं आज मीटिंग संपल्यानंतर प्यायची. आणि त्या दिवशी मी थांबलो. त्या दिवशी मी मीटिंग संपेपर्यंत दारू न पिता मीटिंगला गेलो आणि मीटिंग संपेपर्यंत न पिता तिथं बसून राहिलो होतो. म्हणजेच काय झालं? मी कुठेतरी दुसऱ्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात झाली. विश्वास ठेवावाच लागतो दुसऱ्यावर. नाही ठेवला तर तू मरणार, तो नाही. दुसऱ्यावर विश्वास ठेवावाच लागतो. दुनियेनी तुला कितीही चुत्या बनवलं असलं, कितीही फसवलं असलं, तरी आपण बेवडे आहोत पण मूर्ख नक्की नाही. आपल्याला जर कोणी सांगत असेल की अरे थांबून बघ तुझं जीवन बदलतं का, तर आपल्याला कळतं हा आपल्या चांगल्यासाठी सांगतोय. ऐकून बघायला प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये जायला लागलो, इतरांचे विचार ऐकायला लागलो. मला ते पटायला लागले, कारण मी पहिली 3.5 वर्ष एकही मीटिंग न चुकवलेला माणूस आहे. आणि तिथं माझं जीवन बदललं. जीवन बदललं म्हणजे काय झालं? माझी या लोकांवरती हळूहळू रोज न पिता आलेली तीच माणसं बघून हे लोक थांबू शकतात यावर माझा विश्वास बसला. आज मी विश्वासार्हता याबद्दल बोलतोय प्रकाशराव. माझ्या डोळ्याला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण कोणावरही विश्वास ठेवत नाही. आजचा आपल्यातला कोणी आंधळा आहे का रे? नाहीये ना रे. मग का वागत होतो आपण आंधळ्यासारखं इतकी वर्ष? का एवढा मोठा खड्डा दिसत असून परत परत आपण उडी का मारत नव्हतो? त्याचं कारण आपल्याला डोळे असले तरी आपण डोळसपणाने
समोरच्यांच्या वागण्या बोलण्याकडे बघत नव्हतो. जसा मी व्यसनमुक्त मित्रांच्यात रोजचं रोज जायला लागलो तसा मला दारू न पिता सुद्धा ही माणसं जगतायत म्हणजे मलाही जगता येईल असा विश्वास निर्माण झाला. मग मी प्रयत्न करायला लागलो आणि ते मला जमायला लागलं. मग कोणाचा तरी तिथं वाढदिवस होता 5 वर्षाचा, पण तोपर्यंत मला स्वतःला 1 वर्ष झालेलं असल्यामुळे त्या 5 वर्षाच्या वाढदिवस साजरा करणाऱ्या मेंबरकडे बघून माझ्या मनात कशावरनं झाली असतील रे 5 वर्ष याला, असा विचार आला नाही. कारण विश्वासार्हता हळूहळू माझ्या मनामध्ये मूळ धरायला सुरुवात झाली होती. मी अंधविश्वासाबद्दल बोलत नाहीये, मी डोळस विश्वासाबद्दल बोलतो आहे. माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कशावरनं झाली असतील ही 5 वर्ष असा असण्याऐवजी मला पण कधीतरी अशीच 5 वर्ष होणार आहेत असा माझा दृष्टिकोन झाला. कारण माझी विश्वासार्हता वाढीला लागली होती. आणि असाच प्रवास सुरू असताना, काय रे नाव तुझं विसरलो मी, पाषाणकर, अशीच विश्वासार्हता माझी वाढत वाढत मला जेव्हा 2 वर्ष झाली तेव्हा त्याला 6 वर्ष होऊन गेली होती. मग मात्र मला वाटलं आता मला 5 नक्की होतील. म्हणजेच मी तुमच्याशी असं बोलायचा प्रयत्न करतोय की तुम्ही अगोदर स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. आपण स्वतःवरती विश्वास ठेवायचा असेल तर त्यासाठी आपली पात्रता, आपली योग्यता, आपली लायकी, शब्द कोणताही वापरा, पण ती स्वतःच्या मनामध्ये सिद्ध करावी लागते. ह्या जगामध्ये स्वतःच्या मनाला फसवू शकणारा प्राणी म्हणजे फक्त बेवडाच असतो. कितीही वेळा खड्ड्यात पडलो तरी ह्या वेळेला आता तसं नाही होणार, आता नाही मी खड्ड्यात पडणार असं म्हणून त्याच तिकिटावर तोच खेळ करायचो आपण. पण आता वय वाढत चालली आहेत आपली प्रत्येकाची. अगदी 18-19 वर्षाचा पोरगा जरी इथं बसला असला तरी त्यालाही हेच वाक्य आहे. आणि त्यालाही हेच वाक्य आहे. आणि 60चा माणूस इथं बसला असला तरी त्याला हेच वाक्य आहे. वय वाढत चाललेलं आहे. आपण रोज 1 दिवसानी जवळ 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 चाललेलो आहोत रे मृत्यूच्या.
आता चॉईस आपल्याकडे मरायचं का नाही हा राहिलेला नसून कसं मरायचं हा राहिलेला आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवू शकत नाही तोपर्यंत दुसऱ्यावर नक्कीच ठेवू शकत नाही. देव तर लय लांबचा राहिला तुम्हाला सांगतो मी. देव विश्वास ठेवण्यासाठी श्रद्धा ठेवण्यासाठी लय लांबचा राहिला असा शब्द वापरतोय मी. कारण माझा जन्म आयुष्यभर दुसऱ्याचा वापर करण्यात गेलेला आहे. बरोबर बोलतोय खरे मी. दुसऱ्यांना वापरलं आपण. आईला वापरलं, बापाला वापरलं, भावंडांना वापरलं, बहिणींना वापरलं, मेवण्याला वापरलं, मित्रांना वापरलं. नाही वापरलं? अरे देवाला बी वापरलं. देवालाही वापरलं. आज कोण वारे? गुरुवारे आहे ना. आज मी काय करायचो 26 वर्षापूर्वी माहितीये तुम्हाला? मी माझी गोष्ट सांगतोय. गुरुवारच्या दिवशी मी त्या दत्ताच्या देवळात जायचो. सकाळी उठून पैसे नसायचे जो दारू प्यायला. पैसे नसायचे. घरातलं सगळं कुलपात वगैरे गेलेलं होतं. हात उसने लोन्स काढून सगळं झालेलं होतं. मग आता काय करायचं? गुरुवार आहे, चला दत्ताच्या देवळात. तिथं जाऊन मनोभावे नमस्कार करायचा, डोळे मिटायचे आणि म्हणायचो गुरुदेव दत्त पहिली क्वार्टर मिळू दे फक्त. म्हणजे त्या देवापाशी जाऊन सुद्धा काय मागायचं काय नाही मागायचं ही सुद्धा अक्कल माझी त्या व्यसनानी काढून घेतली होती. हे खरं आहे. आणि व्हायची राव माझी सोय. आणि मला वाटायचं दत्तोबा चांगलेत, दिली आपल्याला पहिली क्वार्टर. आणि एकदा पोटात गेल्यावर मग काय बोलबच्चन. मग याला पटव त्याला पटव, या बारमध्ये त्या बारमध्ये, नो प्रॉब्लेम. खांदे उडवून बोलणं, डोळे मिचकवणं सगळं सुरू व्हायचं. तेवढी एनर्जी वाढली की मग नो प्रॉब्लेम. मग शुक्रवारी आहेच की देवी, मग शनिवारी बसलाच आहे की मारुती. म्हणजे मला काय सांगायचंय, मी देवांना सुद्धा वापरलेला माणूस आहे. कसा देव येईल रे माझ्या उपयोगी? नक्की येणार नाही. खूपच चेपूट पाथरीमध्ये अडकली, जीव कळवळला. आता माझं कोणी राहिलं नाही रे असा आवाज काढून रडू यायला लागलं. आणि कोणी कडेवर घेईन असं झालं. आणि पोटात दारू नसली की जीव कळवळून मी कुठल्या तरी मंदिरात जायचो आणि मग म्हणायचो देवा आता तूच मला वाचव. आणि त्याही वेळेला देव मला वाचवायचा. काहीतरी कोणतरी भेटायचं. मी माझा सगळा मान बाजूला ठेवून त्याच्याकडे 50 न मागता तो पाषाणकर मला वडापाव घाला ना खायला असं म्हणायचो.
आणि पाषाणकर मला म्हणायचा, ठीक आहे तुला वडापाव खायला घालतो, 50 मागितले तर देणार नाही, कारण तू दारू पिशील. नाही हो, मला भूक लागली हो. मग तो वडापाव खायचा. मग तो मला विचारायचा अजून खायचं आहे का. मग मी त्याला हो म्हणायचो. मग तो मला अजून एक वडापाव खायला घालायचा. मग मी परत बाटलीभर पाणी प्यायचो. मग तो म्हणायचा थोडे पैसे देऊन ठेवू का, तुमच्याकडे पैसे अजिबात नसतील. मग मी म्हणायचो नको. तो म्हणला का हो, की मी म्हणायचो आहो तुम्ही मला पैसे दिलेत ना की मी दारू पिन, म्हणून मला नको. हाऊ इट वर्क्स. असेही शब्द माझ्या तोंडून अनेकदा येतात देवाच्या कृपेने, की मला तुम्ही देत असलेले 50 नकोच पाषाणकर, कारण मी दारू पिन. याचा अर्थ मला खरोखरच दारू न पिण्याची इच्छा वेळोवेळी व्हायची. माझं जे काय चाललंय ते वाईट चाललंय हे मला कळत होतं. पण जरा काही वेळ झाला की मी परत दारूकडे ओढला जायचो आणि त्वरित माझ्या मनामध्ये यायचं, शाळेला त्या पाषाणकरकडनं 50 घेतले असते तर आजची सोय तरी झाली असती. बघा, मला अशा वेळेला परत त्या देवाकडे जाऊन थँक्यू म्हणायची काही बुद्धी होत नाही, कारण ओरिजिनल साऊंड ट्रॅक माझा बिघडलेला आहे. माझ्या अंगात कृतज्ञता आहे, माझ्या अंगात कृतज्ञता अजिबात नाही. आय नेवर सेड थँक्स टू एनीबडी, इवन दॅट पाषाणकर. त्यांनी मला 2 वडापाव खायला घातले तरी धन्यवाद काही माझ्या तोंडून त्याच्यापाशी आला नाही. त्याला काय कमी आहे, हेच थिंकिंग माझं. म्हणजे मी त्याच्याच बद्दल विचार करत होतो. मी माझ्याबद्दल कधीच विचार करू शकलो नाही. हा त्या रोगाचा, आजाराचा, डिसऑर्डरचा भाग आहे, कारण मी स्वतःला वेळोवेळी फसवतच आलेलो आहे. परंतु जेव्हा मला त्या मध्ये जाऊन 90 दिवस झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, तेव्हा माझ्यावर विश्वास बसायला लागला आणि फार मोठी स्वप्न बघणं माझं बंद झालं होतं. तोपर्यंत माझ्यावरती विश्वास नसण्याचं अजून एक कारण म्हणजे मला माझ्या शूजचा साईज माहीत नसतो. मी जरा 4 दिवस दारू थांबली की मोठी मोठी स्वप्न बघायला लागतो. मी इतरांकडनं खूप साऱ्या अपेक्षा ठेवायला लागतो. मग मी लगेच म्हणायला लागतो, बर मग आता काय मी पितोय का. पण मी जेव्हा माझ्यापेक्षा ओल्ड टाइमर्स रोज नजरेने बघतो
आणि रोज कानाने ऐकतो, तेव्हा माझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त विश्वास बसतो आणि मग मी दारू सध्या पीत नाहीये हा अभिमान मी माझ्यापुरता ठेवायचा आहे याची जाणीव वेळोवेळी व्हायला लागते. मी उठाबशा काढण्याच्या काळात मी माझ्या घरच्यांकडनं खूप अपेक्षा ठेवत होतो. जरा 15 दिवस महिना झाला की मी म्हणायचो आता वडिलांनी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली पाहिजे, कारण त्यांनी आता त्यांचं वय 92 झालेलं आहे. त्यांना काय हा बंगला आणि हे सगळं काय बांधून वर न्यायचंय का? परंतु याचं उत्तर मला एच्या मीटिंगमध्ये मिळालं, कारण मी तिथं जाऊन मनमोकळेपणाने शेअरिंग केलं. मी तिथं बोललो, सध्या माझ्या मनामध्ये हे विचार खदखदत आहेत आणि माझ्या वडिलांनी माझ्या नावावर आता प्रॉपर्टी करायला पाहिजे असं मला वाटते, असं मी मनमोकळेपणाने बोललो. मीटिंग संपल्यावर त्यांच्यातला एक जण म्हणला, चांगले 1 महिना 2 महिने झाले होते बरं का थांबून मला. त्यांच्यातला एक जण म्हणला, म्हणे तुला आता किती दिवस झाले थांबून? म्हटलं झाले ते आता उद्या परवा 2 महिने होतील. हो का? अरे वा. म्हटला खिशात पैसे किती आहेत रे तुझ्या? हे काय दारू नाही प्यायला की पैसे मजबूत राहतात रे खिशात. पैसे मिळवणं हा प्रॉब्लेमच नाहीये, पैसे टिकवणं हा प्रॉब्लेम आहे. दारू नाही प्यायला की पैसे टिकतातच. आहेत की म्हणलं 5-7 हजार रुपये सहज आहेत माझ्या खिशात. आहेत ना? म्हणलं हो. खरंच आहेत का? हो. मग मला 5 दे ना म्हणला. बघा म्हणलं कशाला तुला, कशाला 5,000? म्हणला शाण्या, तू 5,000 देत नाही मला आणि तुझ्या बापानी इतक्या लाख रुपयाचा बंगला तुझ्या नावावर करायचा काय? तुला थांबून किती दिवस झाले? वर्ष तरी झाले का अजून? बघा, म्हणजे माझा बाप की ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी माझं हागेरडं काढलं, ज्यांनी माझं दारुडेपण सांभाळलं, इतके वेळा मी त्यांचा विश्वासघात केला, चोऱ्या केल्या, लांड्या लबाड्या केल्या, फ्रॉड केले, फसवलं, तरी मला बापाने घराबाहेर नाही काढलं. आता असा जो बाप मला ओळखू नये तो करेल का माझ्या नावावर प्रॉपर्टी? पण हे कळण्या एवढी अक्कल कुठे आहे मला? मला वाटायचं माझ्या नावावर केलं पाहिजे आता यांनी. विश्वासार्हता, दुसऱ्यांच्या मनात कसा विश्वास निर्माण करायचा खोटा, ह्याच्यात माझा जन्म गेला. अरे गधड्या, स्वतःच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण कर अगोदर. तुला सांगतोय मी, तेव्हा इतर लोक विश्वास ठेवायला लागतील. पण आतापर्यंत दरवेळेला विश्वासघात करण्यात आयुष्य गेलं. आता अगोदर स्वतःचा विश्वास मिळवायचा असतो, मग लोक आपोआप विश्वास ठेवायला सुरुवात करतील. अगोदर देवावर विश्वास ठेव. कुठं आहे देव? देव कुठं आहे? बघितलं का म्हणलं तू कधी जाऊन देवाला? म्हणजे तसं मी पिण्याच्या काळात जायचो मंदिरात, पिण्याच्या काळात बरं का. थांबून झालेत 19 दिवस. गप्पा सगळे मोठे, शब्द सगळे मोठे. पिण्याच्या काळात मला एकदा माझ्या ओल्ड टायमरने सांगितलं, तोंडाचा वास नाही गेला भाड्या तुझ्या आणि पिण्याच्या काळात बोलतोय रे.
मला उलट उत्तर द्यायला चान्सच नव्हता, कारण हे वाक्य बोलणारा माणूस 8.5 वर्ष थांबलेला होता. तिथं सगळे आधी केले आणि मग सांगितले वाले लोक भेटतात मला, त्यामुळे मला झक मारत त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागतो. 800% टोणपे खात मी माझ्यावर विश्वास ठेवायला शिकलो. माझ्यावर विश्वास जेव्हा ठेवायला शिकलो तेव्हा हळूहळू लोकांचा माझ्यावर विश्वास बसला आणि सायमल्टेनियसली माझा देवावर विश्वास बसला. देव कुठे आहे? मी गेलो तो इतक्या वेळा देवळात, कधी बोलला नाही तो माझ्याशी. म्हणलं तू बोललास का त्याच्याशी? म्हणलं हो. म्हणलं काय बोलला? गुरुदेव दत्त, पहिली क्वार्टर मिळू दे फक्त. मी देवाशी असलंच बोलायचो फक्त. देवा, माझं जीवन बदलणं आता माझ्या हातात नाही आहे, तुझ्याच हातात आहे. देवा, आता तू मला 1-1 दिवसाच्या हिशेबाने व्यसनमुक्त राहायला मदत कर. देवा, आता हळूहळू माझ्या वागण्यात बदल होऊ दे, म्हणजे माझ्या घरातल्या वातावरणात बदल होईल. देवा, मला कुठेतरी नोकरी धंदा लागू दे, म्हणजे माझं नीट चालायला लागेल. तू जा ना बेट्या, माग ना त्याच्याकडं, आहे ना देव तिथं. आणि मी मला जे पाहिजे ते सगळं मागायला सुरुवात केली देवाकडे. त्यासाठी मला एक पथ्य पाळावं लागलं. ते पथ्य आज मी तुम्हाला सांगतो. ते तुम्ही पाळलं तर तुम्हालाही व्यवस्थितरित्या जीवनामध्ये मदत होईल. ते पथ्य म्हणजे एखाद्या देवतेला, कुठल्याही देवतेला, तेवढ्या एकाच देवतेला, हायर पॉवरला ठराविक वेळेला जाऊन तिथे उभं राहून त्या देवतेच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही तुमचं तुम्हाला योग्य वाटतंय ते मागायचं. भले रोज वेगळं मागा किंवा रोज तेच मागा. वेळ तीच जर ठेवलीत तुम्ही तर साधारण 24 किंवा 25व्या दिवशी तुम्हाला असं जाणवेल की ती हायर पॉवर त्या वेळेला तुमच्या येण्याची वाट बघत असते. करून बघा. 25 वर्ष होऊन गेलेला माणूस सांगतोय याचा अर्थ काहीतरी बाता मारतोय असं नाहीये. आणि ते जाणवल्यावर कीप ऑन अटेंडिंग इट. त्या वेळेलाच त्याच देवतेला, एकच देवता, त्याच देवतेपाशी जायचं आणि मागत राहायचं. ती देवता तुमच्या पाठीशी नक्की उभी राहते. माझा अनुभव असा आहे, मला तरी अजूनपर्यंत त्या देवानी मला झेपेल तेवढंच माझ्या हातात दिलेलं आहे. त्या मूर्तीतनं कधीच कुठलाच आवाज मी अजूनपर्यंत पाषाणकर ऐकलेला नाहीये. परंतु माझ्या मनात जे मागणं असतं ते मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे मंदार, हे मला त्याच दिवशी कोणीतरी येऊन सुचवतं. त्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे.
मी जेव्हा त्या देवतेला सांगतो माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसू दे देवा, तेव्हा नेमकं त्या एच्या मीटिंगमध्ये एकाने सांगितलं घरातल्यांच्या भावना कशा सांभाळायच्या आणि त्यांच्या मनात स्वतःबद्दल कसा विश्वासार्हता निर्माण करायची या विषयावर त्यांनी काही टिप्स दिल्या. पण मी ते ऐकायला तिथे हजर असलो पाहिजे. मी तिथे असताना माझे कान व मन उघडे असले पाहिजे. फार अदरवाईज देव अक्कल वाटत होता तेव्हा मी टमरेल घेऊन संडासात गेलोच होतो की. आता तसं नकोय. आता मी योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं फार महत्वाचं आहे. मी बाकी काही केलं नाही. त्या दिवशी ज्या टिप्स त्यांनी मला सांगितल्या तेवढ्या मी माझ्या घरामध्ये रुटीन मध्ये वापरायला लागलो आणि माझं घर आनंदी व्हायला सुरुवात झाली. माझ्या घरचे माझ्यावर विश्वास ठेवायला सुरुवात झाले आणि आता तो विश्वास घालवायचा नाहीये हे माझ्या लक्षात राहायला लागल्यामुळे मी परत त्यांचे विश्वासघात केला नाही. घरच्यांचा विश्वासघात करण्यासाठी आपल्याला दारूच प्यावी लागते असं अजिबात नाहीये. दारू न पिता आपण अनेक वेळा अधिक वाईट वागू शकणारी व्यक्तिमत्व आपण इथे आज जमलेलो आहोत. ही फॅक्ट आहे. त्यामुळे आता आपल्याला सांभाळूनच राहिलं पाहिजे. आणि एकदा देवाला सांगायची सवय लागली, मागायची सवय लागली, तो देत असलेलं घ्यायची सवय लागली की त्या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेत होतं. तुझी देवावर आज श्रद्धा आहे का रे? तर मी म्हणायचो हो आहे. कशावरनं आहे? नाही माझी श्रद्धा आहे. नुसती ती खोटी श्रद्धा आहे. जेव्हा तुला हे 24 तासाचं भान असेल की आत्ता माझं वागणं, माझा देव माझ्या बरोबर बसलाय आणि बघतोय, याचं भान जेव्हा मला असेल तेव्हा ती खरी श्रद्धा होय. अदरवाईज माझी देवावर श्रद्धा, विश्वास, भक्ती सगळं काही असतं तर मी दारूचे धंदे वाजवत फिरलोच नसतो. बरोबर बोलतोय का मी? माझ्या बरोबर देव आहे याचं मला भान असतं तर सोडा उरला म्हणून क्वार्टर आण आणि क्वार्टर उरली म्हणून सोडा आण ही परिस्थिती आलीच नसती माझ्यावर. जीवन बदलायला सुरुवात ऑलरेडी तुमच्यातल्या प्रत्येकाची झालेली आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्यावरचा विश्वास बळकट करणे आवश्यक आहे. तुमच्यावर जेव्हा तुमचा बळकट होईल विश्वास तेव्हा तुमच्या घरचे दारचे
नातेवाईक काय असेल ते हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतील. तरी पण ते मधनच टॉन्ट्स मारतील. पण तुमचा तुमच्यावरती जर विश्वास असेल तर तुम्ही त्याला निग्लेक्ट करू शकाल. आता हा विनायक इथं बसलाय, किती दिवस झाले रे तुला थांबून? 9 महिने आणि 5 दिवस झालेत त्याला थांबून. तो काय बोलला आहे का? 9 महिने आणि 5 दिवस झालेत. ह्याचा अर्थ त्याला वरच्या 5 दिवसाची सुद्धा व्हॅल्यू आहे. म्हणजे ही इज ट्रू टू हिमसेल्फ. तो स्वतःशी प्रामाणिक असल्यामुळे नुसते 9 महिने सांगितले नाहीत त्यांनी, 9 महिने 5 दिवस सांगितले. हा माणूस नाही दारू पिणार बघा. कशावरनं? तो स्वतःशी प्रामाणिक आहे. तुला काय टॉन्ट कमी बसले का रे या 9 महिन्यात? हजारो बसले असतील, अजूनही बसतात, बसणार. त्याला सोबरायटीचे चटके म्हणतात. त्याला सोबरायटीचे चटके म्हणतात. ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही ते टॉन्ट मारतात. जे स्वतःकडे न बघता दुसऱ्याचं पायचं वाकून ते टॉन्ट मारतात. नेग्लेक्ट दॅम. शेख तो आपनी देख. आपल्याला जीवनाचा चांगला मार्ग सापडलेला आहे. या मार्गावरनं पुढे जायचं आपल्याला. मध्ये बोलू नको. विषय असा चाललाय, स्वतःवरती विश्वास ठेवला तरच लोक हळूहळू आपल्यावर विश्वास ठेवायला लागतात. जसजसे लोक विश्वास ठेवायला लागतात तसतसं जीवन अधिकाधिक सुसह्य व्हायला लागतं. आता याच्या पुढे कोणाकडे काय मागायचं असेल तर मला तरी माझ्या ओल्ड टायमर्सने सांगितलं, फक्त त्या हायर पॉवरकडे माग. कारण मला लय सवय होती ना, 50 दे, 500 दे, 5000 दे, भांडवल दे, परत देतो. अरे एवढा हायर पॉवर तुझ्या, ज्या शक्तीने तुला दारू सारख्या, गांजा सारख्या, चरसा सारख्या व्यसनातनं बाहेर काढलं, तो काय तुला तुझ्या वेळेला उपयोगी पडणार नाही होय? जा ना बेट्या, माग त्याच्याकडं, काय पाहिजे ते माग. द्यायलाच बसलाय तो. पण मला कळलं पाहिजे ना काय मागायचं, किती मागायचं त्याबद्दल मी बोलत नाहीये. काय मागायचं त्याच्याबद्दल मी बोलतोय. कितीचं उत्तर ते परमेश्वराच्या हातात आहे. तो तुला तुझ्या लायकीपेक्षा जास्त आणि अपेक्षेपेक्षा कमी देणार. तू फक्त मागत राहा. चांगले दिवस तुमची वाट बघतायत, हे खरं आहे गोडबोले. फक्त आजचा दिवस आहे. कशासाठी? काल केलेली चूक आज न करण्यासाठी. दॅट इज व्हॉट वन डे ॲट अ टाइम. या ठिकाणी आता आपण थांबूया.